जय महाराष्ट्र, मी रुजुता लुकतुके। या आठवड्यात मोहीममध्ये सरकारी रुग्णालयांमधली दुरवस्था आपण दाखवतो आहोत आणि त्यामुळे आरोग्य सेवेचा म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवेचा कशा प्रकारे बोजवारा उडालाय ते आपण पाहतोय। आज तेच बघायचं आहे आपल्याला, याला नेमकी कारण काय आणि सरकारी योजना लोकांपर्यंत रुग्णांपर्यंत का पोहोचत नाहीयेत याचा एक आढावा घ्यायचा आहे आज मोहीममध्ये। सुरुवातीला एक हिंगोलीतलं जे आपलं सरकारी रुग्णालय आहे तिकडची अवस्था बघूया। कोट्यवधी रुपये खर्च करून सरकारने हे रुग्णालय उभारलं, सुविधा लोकांसाठी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने प्रयत्न केले, पण काही वर्ष गेल्यानंतर आता या रुग्णालयाची काय अवस्था आहे ते एकदा बघूया। हे आहे सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र। खरं तर याला आरोग्य केंद्र का म्हणावं असाच प्रश्न इथली अवस्था बघितल्यानंतर पडेल। डॉक्टर नाहीत, लसीकरण खोलीत धूळ साचलेली आहे, इंजेक्शनच्या सुया अस्ताव्यस्त पडल्या आहेत आणि सगळीकडे धूळ आणि घाणीचं साम्राज्य आहे। हे पाहून या आरोग्य केंद्राला अडगळीची खोली म्हटलं तर वावगं ठरणार नाही। 15 दिवसातून एकदा रुग्णालयाची सफाई केली जाते असं कर्मचारी म्हणतात। रोज आपण स्पिरिटने साफ करून घेता, पण 8 दिवसाला स्वच्छ घासून घ्यायचं। किती पेशंट आहेत रोज? रोज सर असं ओपीडी तर शुक्रवारी जास्त असते, रोज म्हणजे 4-5 असे। या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक सुविधाही नाहीयेत असंही दिसून आलंय। इथले डॉक्टर मात्र सर्व सुविधा असल्याचं सांगतायत, मात्र लाईट, पंखे, स्वच्छतागृहांमधील नळ इत्यादी सुविधा या आरोग्य केंद्रात प्रत्यक्षात नसल्याचं दिसून येत आहे। या आरोग्य केंद्राबाबत लोकप्रतिनिधींना विचारलं असता त्यांनी फक्त आश्वासनं दिली। वरचं पूर्ण बिल्डिंग गळते पावसाळ्यामध्ये, त्याच्यामुळे ऑपरेशन वगैरे होत नाही सध्या, म्हणून ते साहित्य फेकून दिलं नाही व्यवस्थित आहे। आर्लेंत अत्यंत डोंगराळ अशा भागात हे कापडसिंगीचं केंद्र आहे PSC, त्या केंद्राची सुधारणा करणं खूप आवश्यक आहे। गरीब माणसं त्या भागात राहतात, आदिवासी समाज बहुसंख्येने त्या भागात राहतो, बंजारा समाज त्या भागात राहतो, निश्चितपणे तिथं दुरुस्ती झाली पाहिजे, त्यात आम्ही प्रयत्न ताबडतोब करणार। जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्राची जर ही अवस्था असेल तर सामान्य जनतेचं काय होणार? आरोग्याची सुविधा मिळणं हे नागरिकाचा हक्क आहे, मात्र तो हक्क किंवा आरोग्याच्या व्यवस्थित सुविधा पुरवण्यात शासन कमी पडत असल्याचं दिसून आलंय। बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली। मुद्दा हाच आहे, गरिबांसाठी सरकारी रुग्णालये अत्यंत महत्त्वाची आहेत। पैसे नाही आहेत त्यांच्याकडे आणि त्यामुळे सरकारी रुग्णालयांवर ते पूर्णतः अवलंबून आहेत आणि त्या दृष्टीनं या रुग्णालयांनी सक्षम असणं खूप महत्त्वाचं आहे, पण तसंच नेमकं होताना दिसत नाही आहे। काय नेमकं घडतं आहे सरकारी रुग्णालयांमध्ये ते आज आपल्याला बघायचं आहे। डॉक्टर संतोष वागचोरे आत्ता आपल्याबरोबर आहेत। सर, सगळ्यात आधी जसं मी म्हटलं तुम्हाला हेच विचारायचं आहे की ही फक्त एकटा हिंगोलीची अवस्था नाही, अगदी मुंबईत जरी आपण बघितलं ज्या प्रमाणात रुग्ण येतात तेवढी रुग्णसेवा सरकारी रुग्णालयांकडून त्यांना दिली जात नाही। नेमका मुद्दा काय आहे? मला असं वाटतं की याला कारणीभूत 2 गोष्टी आहेत। एक तर वाढती रुग्णसंख्या आणि वर्ग 4 ते वर्ग 1च्या ज्या जागा अपूर्ण भरलेल्या आहेत सरकारने, हे 2 मुद्दे सर्वात महत्त्वाचे आहेत। तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्व रुग्णालयामध्ये, सर्व सरकारी रुग्णालयामध्ये वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2 आणि वर्ग 1ची पदे रिक्त आहेत। तर आपण जर आज बघितलं तर जे सारख्या ठिकाणी पूर्वी बाह्य रुग्णसंख्या 2000 असायची, ती आज बाह्य रुग्णसंख्या 5 ते 7 हजारापर्यंत गेलेली आहे। याचा अर्थ रुग्णसंख्या वाढलेली आहे, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या देखील वाढलेली आहे, परंतु त्याच प्रमाणामध्ये आपली वैद्यकीय सेवा देण्यात आपण कमी पडत आहोत, कारण आपण त्या दृष्टीने प्रयत्न कधीच केले नाही। म्हणजे ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण प्लॅनिंग करतो त्यावेळेस पुढच्या 50 वर्षाचा आपण विचार करायला हवा, परंतु ह्या वैद्यकीय सेवा ज्या आहेत त्या फक्त 2000 पर्यंतच कशा तरी पुरणार आहेत आपल्याला। जर आपल्याला लॉंग टर्म प्लॅनिंग करायचं असेल तर आतापासून आपण त्याचं काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे।
उदाहरणार्थ जास्तीत जास्त नवीन मेडिकल कॉलेजेस उघडणे, जास्तीत जास्त सिव्हिल हॉस्पिटल जे आहेत त्या ठिकाणी त्याच्या अंडर जे RH आहेत, PSC आहेत त्याची सुधारणा करणे, त्याची संख्या वाढवणे आणि सगळ्यात मूलभूत प्रश्न हा आहे की डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या अपुऱ्या सुविधा. माझ्या मते कोणताही डॉक्टर असा कधीच म्हणणार नाही की मी ग्रामीण भागात सेवा देणार नाही किंवा सिव्हिल हॉस्पिटल मी जाणार नाही, परंतु त्या ठिकाणी ज्या रुग्णसेवा त्याला द्यायची आहे त्या ठिकाणी त्याला उपलब्ध सुविधा देखील तशा पाहिजे. जर समजा एखादा गायनेकोलॉजिस्ट असेल तर त्याला तिकडे OTच त्यांनी उपलब्ध करून दिली नाही किंवा एक्झामिनेशन टेबलच उपलब्ध करून दिला नाही तर तो सेवा देऊ शकणार नाही. त्यामुळे हे सरकारचं अपयश आहे असं वाटतं मला. आणि जी रुग्णांची जी हेळसांड होते त्याला कारणीभूत ही क्लास 4ची संख्यासुद्धा आहे. कारण जर रुग्णालयामध्ये जर तुमचा 5 ते 7 हजार रुग्ण येत असतील आणि त्या प्रमाणामध्ये जर आपल्याला उपलब्ध तिथं मॅनपॉवर नसेल म्हणजे तर नक्कीच रुग्णांचे हेळसांड होणारच आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर मागील वर्षामध्ये लेक्चररच्या पोस्ट आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये जवळ 1000 पोस्ट खाली होत्या. ते सरकार भरण्याकडं लक्ष देत नाही. आपल्या PSC जर बघितलं आपण तर तिकडे बऱ्याचशा PSCवर अशी अवस्था आहे की तिकडे मेडिकल ऑफिसर उपलब्ध नाही. म्हणजे तिकडे डॉक्टर काम करायला तयार आहे पण सरकार त्या जागा भरायला तयार नाही. काय हरकत आहे, जर समजा एखाद्या माणसाला तिकडे काम करायचं असेल तर त्याची परमनंट ऑर्डर काढण्यासाठी काय प्रॉब्लेम येणार आहे. सरकारने ह्या गोष्टी युद्ध पातळीवर त्याचा विचार करायला हवा आणि त्या ज्या काय अपुऱ्या जागा आहेत किंवा ज्या रिक्त जागा आहेत त्या लवकरात लवकर भरून त्या भरल्या पाहिजे जेणेकरून रुग्णांची हेळसांड होणार नाही. पण काय अशी माहिती आहे नेमकी तुमच्याकडे, कारण तुम्ही म्हणता तो मुद्दा अतिशय रास्त आहेत. पेशंट्स वाढले, रुग्ण वाढले हे कारण असू शकत नाही. रुग्ण वाढले तर आपण तेवढी सेवा देणं हे सरकारचं पहिलं कर्तव्य आहे. आणि तुम्ही जो आरोप करताय सरकारवर तो म्हणजे रिक्त जागा या भरल्याच जात नाहीयेत, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण नेमकं या डॉक्टर भरतीमध्ये काय सरकारकडनं सांगण्यात येतंय, काय या जागा भरल्या जात नाहीयेत? सरकारचं धोरण कसं आहे, जर आपण जर वेस्टर्न कंट्रीज बघितल्या अमेरिकेसारख्या किंवा रशियासारख्या त्यांचा GDPच्या 3 ते 4% त्यांचा हा हेल्थसाठी जात असतो. पण आपल्याकडं 1%च्या खाली आहे तो GDPच्या टोटल GDPच्या खाली. म्हणजे याचा अर्थ सरकारला काय करायचं की ज्या आपण हेल्थच्या रिलेटेड सुविधा देणार आहोत त्या कमीत कमी खर्च करून द्यायच्या आहेत. म्हणजे सपोज आता समजा एखादा टेम्पररी डॉक्टर आपण भरला, बॉन्डेड कॅन्डिडेट असो किंवा कोणताही, तर त्याला एक 30,000च्या दरम्यान पगार द्यावा लागतो. पण तीच जर जागा परमनंट बेसिस भरली तर त्याचे इन्क्रीमेंट आले, त्याला जास्त पगार आला, त्याला सुविधा आल्या, म्हणजे हे सगळं सरकार टाळायचे. त्यामुळे मला असं वाटतं की सरकार हे वेळकाढू धोरण अवलंबत आहे आणि ह्या धोरणामुळेच त्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. नाहीतर माझ्या मते रिक्त जागा भरण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नसावा. कारण ॲडव्हर्टाईज निघतात, जागांचं जाहिराती येतात, पूर्ण प्रोसेस होते, परंतु कुठेतरी तिथं अडथळा येतो. म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटची परमिशन भेटत नाही, मंत्रिमंडळाची परमिशन भेटत नाही, अशा कितीतरी जागा मी तुम्हाला सांगू शकतो ज्या रिक्त आहेत. आणि त्यामुळे सगळे जे हे प्रॉब्लेम होत आहेत सॉरी रुग्णांची जी हेळसांड होत आहे तर कारणीभूत हाच मुद्दा आहे. नक्कीच. आणि मुळात आधी जर तुम्हाला डॉक्टरची गरज आहे आणि त्या वाचून रुग्णसेवा अडली आहे तर एवढ्या परवानग्या तरी हव्यात कशाला? तात्पुरत्या स्वरूपातल्या नोकऱ्या देऊन तरी रुग्णसेवा सुरळीत सुरू ठेवता येणार नाही का? हाही मुद्दा आहेच आपल्या समोर.